मन की बात थेट दिल्लीवरून कार्यक्रमाचं आयोजन आमदार माधुरीताई मिसाळ व पर्वती मतदारसंघाच्या वतीनं महर्षीनगर येथील संत ज्ञानदेव शाळेत करण्यात आले होते। यावेळी नवनिर्वाचित राज्यसभा खासदार प्राध्यापक मेधा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला। भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रभागातील अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रमुख पाहुणे भाजप नेते सुनील देवधर, उषा वाजपेयी, रवी अनासपुरे, पुणे लोकसभेचे प्रभारी श्रीनाथ भीमाले, करण मिसाळ, प्रशांत दिवेकर, गणेश शेरला, अरुण राजवाडे, विश्वास ननावरे, राजू कदम, प्रसाद खडागळे, प्रवीण चोरबोले, राजश्री शिरीमकर, कविता वैरागे, शहनवाज पिजारी, राजेंद्र सरदेशपांडे, निखिल शिरीमकर, भरत मोरे व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, प्रभागातील अनेक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रधानमंत्र्यांच्या मन की बातचा हा 110वा कार्यक्रम मन की बात झुग्गी झोपड़ी के नागरिकों के साथ असा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका आमच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी माननीय उषाताई वाजपेयी यांच्या माध्यमातून आमचे पुणे शहर भारतीय जनता पार्टीचे नेते श्रीनाथजी भीमाले यांच्या माध्यमातून शिळीमकर ताई इथल्या कार्यक्षम नगरसेविका यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय। गणेशजी शेरला आमचे या भागातले नेते आहेत त्यांच्या माध्यमातून होतोय। खूप मनापासून शुभेच्छा या भागातल्या नागरिकांसाठी म्हणून हा पीएम ऑफिसनी कार्यक्रम जो आहे याला मंजुरी दिली आणि इलेक्शनच्या अगोदरचा एका अर्थाने हा या टर्मचा शेवटचा असा हा कार्यक्रम आहे आणि हा या भागातल्या नागरिकांशी पीएम स्वतः संवाद साधणार आहेत। त्याच्यासाठी आम्ही उत्सुक आहोत। आपण नेहमी पाहिलेलं आहे की पीएम अतिशय वेगवेगळ्या देशभरातल्या वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य करतात, अनेक मुद्दे मांडतात की जे देशासाठी विकसित भारत करण्यासाठी आवश्यक असे मुद्दे, विकसित भारताचे जे प्रतिनिधी आहेत देशभरातले ते वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भागामध्ये आपापल्या स्वयंप्रेरणेतून काय काय प्रयत्न करतात, त्यांचे काही उल्लेखनीय मुद्दे असतील ते मांडतात। ते हे सगळे मुद्दे या सगळ्यांच्या बरोबर ऐकताना मला आनंद होतोय आणि मी खासदार झाल्यानंतरचा हा माझा पहिला कार्यक्रम आहे, याचाही विशेष आनंद या ठिकाणी होतोय। उषाताई आणि त्यांच्या सगळ्या टीमला मी मनापासून धन्यवाद देते। टर्मचा आमचा शेवटचा आहे 110 नंबर मन की बात। आपले पंतप्रधान मोदींजीचा हा मन की बात त्या मनापासून बोलतात आणि खूप छान एकदम कोने लास्ट जो है एकात्मवाद की तरह सारा लेते हुए हर एक के बारे में सोचते हुए हमारे प्रधानमंत्री जी ने मन की बात करते हैं, अपने मन की बात जनता को पहुंचाते हैं और जो सबसे पीछे पिछड़ा वर्ग है उसे किस तरह से ऊपर लाना, या किसी ने बहुत अच्छा कुछ किया हो, चाहे वो इंफ्रास्ट्रक्चर हो, चाहे महिलाओं के विकास का हो, जैसे इन्होंने 4 जाति की बात की थी, युवा, महिला, किसान और गरीब, ऐसे इन सब को विषय को लेते हुए वो मन की बात में उसको दर्शाते हैं। आज हम सब उनको सुनने आए हैं क्योंकि ये हमारे 5 वर्ष का आखिरी है और ये हम सुनने के लिए यहाँ सब लोग बैठे हैं। मेरे साथ शिलीमकर ताई जी हैं, श्रीनाथ भाई, भीमाले भाई साहब हैं। नेहमीप्रमाणेच मन की बात हा अत्यंत अभ्यासपूर्ण, माहितीपूर्ण, सामान्य नागरिकांचा डायरेक्ट पंतप्रधानांशी कनेक्ट असलेला, सगळ्या जगामधला एकमात्र असा पंतप्रधान की एवढ्या मोठ्या लोकशाहीचा पंतप्रधान सामान्य माणसाशी कनेक्ट करतो, लोक कशी चांगली कामं करतात ते सगळ्या भारताला सांगतो। आजचा विशेष म्हणजे त्यांच्यात जो कॉन्फिडन्स होता की 3 महिन्यानंतर 111वा एपिसोड त्यांच्याच मन की बातचा होणार आहे, याचा अर्थ तेच पंतप्रधान बनणार आहेत, तेच पुन्हा निवडून येणार आहेत, हा जो त्यांचा आत्मविश्वास शेवटच्या वाक्यात होता त्याचं जे आहे अप्रिसिएशन सगळ्यांनी करायला। मन की बात 110वा कार्यक्रम हा आमच्या प्रभागामध्ये होत आहे, माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। उषाताई वाजपेयी असतील, गणेशजी शेरला यांनी फॉलोअप केलंय मन की बात झुग्गी झोपड़ी के साथ। मला वाटतं हे टॅगलाईन घेऊन आज मन की बात हा या पर्वातला शेवटचा कार्यक्रम आमच्या भागामध्ये होतोय, त्यामुळे खूप आनंदी आहात। या भागातले खूप लाभार्थी आहेत, त्या लाभार्थी सुद्धा संवाद साधला जाणार आहे। खरंच मोदीजींनी केलेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये अनेक कष्टकरी गोरगरिबांना मला लाभ मिळाला आहे आणि हे खरंच आहे आणि खरंच मन की बात सातत्याने 10 वर्ष सातत्याने करणारे प्राईम मिनिस्टर हे जगामध्ये एकमेव आहे। त्याच्यामुळे अशा प्राईम मिनिस्टरांचं त्यांच्या समवेत आज ही मन की बात कार्यक्रम आम्हाला पाहायला मिळतोय, सहभागी व्हायला मिळतोय, हे आम्ही खरं भाग्यवान आहे। पुन्हा एकदा मन की बात मध्ये मोदीजींचं मनापासून स्वागत करतो। इथं नव्याने निवडून झालेल्या खासदार मेधाताई असतील, वाजपेयीताई, शिळीमकर आहेत, गणेशजी शेरला आहेत, सर्वजण इथं लाभार्थी आलेत, यांचं स्वागत करतो। आज शेवटचा मन की बात कार्यक्रम
पर्वती या टर्मचा इथं आज झाला. महाराष्ट्रातनं पर्वती एरियातला हा आमचा एक सिलेक्ट झाला, हे आमचं भाग्य आहे. जे मन की बात मध्येच आपल्याला सांगतात, जे नारींना शक्ती देण्यासंदर्भात, युवांना शक्ती देण्यासंदर्भात, आत्मनिर्भर बनण्यासंदर्भात, तर ते खूप सारं रिलेट करता येतं. आम्ही जेव्हा पाहिलं की एक छोटं उदाहरण देतो की अंधेरीत एका माणसाने त्याच्या टेरेसवर जे 4-5 करोडचं विमान बनवत होता स्वतःहून, जे मी स्वतः जाऊन पाहिलंय, तेच आपण चायनीज लोकांकडनं 25-30 करोड देऊन विकत घेत होतो. हा एक खूप मोठा उदाहरण आहे की कसं आत्मनिर्भर म्हणणं आणि जे मन की बात जे दर संडेला हे चालायचं ते त्याची कसं प्रभावित पडतं लोकांवर. आणि हे या टर्म साठी संपलंय, पुढच्या टर्म मध्ये परत चालेल एवढंच बोलतो आणि बस सगळ्यांना शुभेच्छा देतो. आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा हा 110वा आपला हा कार्यक्रम आहे आणि लाभार्थी म्हणजे झोपडवासी आहेत त्यांच्या बरोबर हा कार्यक्रम मोदी साहेब करतायत आणि त्यांच्याशी संपर्क सुद्धा करतायत आणि त्यांच्याशी संबोधन पण करणार. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या नवनिर्वाचित खासदार मीनाताई कुलकर्णी आहेत, वाजपेयी ताई आहेत, सिन्हाजी आहेत, प्रवीण भाऊ आहेत आणि आमच्या पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरताई मिसाळ तसेच बाबासाहेब मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय. आणि सर्वांना मी मोदी साहेबांच्या वतीने म्हणजे मी सगळ्यांचे म्हणजे आभार मानते. आणि सगळ्यांना ऍक्च्युली हा कार्यक्रम म्हणजे एक उत्तेजना आणि एक प्रेरणादायक आहे. प्रत्येक वेळेला त्यांनी आपल्याला कार्यक्रम दिलेले आहेत आणि त्यांच्या मी सर्वांना त्यांच्या वतीने शुभेच्छा देते आणि थांबते. आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचा 110वा मन की बातचा कार्यक्रम होतोय. दर महिन्याला शेवटच्या याच्यात नरेंद्रजी स्वतः नागरिकांशी संपर्क करत असतात आणि जे काय अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या आवर्जून त्याच्यामध्ये उल्लेख करून लोकांना प्रोत्साहन करण्याचं काम करत असतात. आज आम्हाला या गोष्टीचा आनंद होतो की माझ्या प्रभागामध्ये आज या प्रभागामध्ये डायरेक्ट लाईव्ह प्रक्षेपण होतोय आणि अनेक नागरिक या ठिकाणी आले जे लाभार्थी आहेत किंवा ज्यांना खऱ्या अर्थाने ते दर महिन्याला ऐकतात आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना नवीन नवीन देशामध्ये काय घडतंय हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती पडतोय. त्यामुळे लोकांना एक वेगळा आनंद एक चांगल्या पद्धतीने मिळतोय आणि आज चांगल्या पद्धतीने 5 वर्षाचे जे काम केलेले त्याचे सविस्तर प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि एक चांगल्या गोष्ट आहे की लोकांना एक चांगल्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी संधी मिळते. धन्यवाद. यांनी त्यांचा सन्मान करावा. मन की बात कार्यक्रम आहे. गेले जवळजवळ 10 वर्ष मन की बात कार्यक्रम सतत होतोय आणि त्याच्यात भारतातल्या विविध व्यक्तींनी जे भारतासाठी दिलेले योगदान आणि वेगवेगळ्या विषयातले योगदान हे सगळ्या जनतेपर्यंत पाठवायचं काम मोदीजी आपल्या या मन की बात कार्यक्रमातून करत असतात. त्याच्यात कोट्यावधी नागरिक सहभागी होतात. त्यामुळे एक जनतेमध्ये अनेक असलेले हुन्नर हे सगळ्या समाजापर्यंत येत आहेत आणि लोकांना याच्यातनं मोठी प्रेरणा स्त्रोत असलेला कार्यक्रम सतत चालत राहावा. धन्यवाद. पंतप्रधान मन की बात झुग्गी झोपडीओं के साथ म्हणजे वस्ती भागातील आमच्या नरसिंहनगर, गुलटेकडी आणि पर्वती मतदारसंघातील सगळ्या झोपडपट्टीतील सगळ्या लाभार्थ्यांना एकत्र आणून मोदीजींनी आम्हाला एक संधी दिली. पर्वती मतदारसंघाच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी संत ज्ञानदेव शाळेत यशस्वीरित्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि झोपडपट्टी राहणाऱ्या गोरगरीब आमच्या महिला लाभार्थ्यांना थेट पंतप्रधानांशी दिल्लीवरनं लाईव्ह दाखवणं हे आमच्या प्रभागातील एक स्वप्न होतं. सामान्य झोपडपट्टी धारक थेट त्यांच्यात अनेक योजना असतील, आवास योजना असतील, उज्ज्वला असेल, आयुष्यमान भारत असेल, अशा लाभार्थ्यांना एकत्र आणून हा कार्यक्रम यशस्वी करायला आम्हाला मोदी साहेबांनी ऊर्जा दिली. त्याबद्दल मी सर्व भारतीय जनता पार्टी व मोदी साहेबांचे धन्यवाद. नमस्कार, मी उमेश शहा. हे नरेंद्र मोदीजीची मन की बातचा 110वा भाग होता. त्याच्यामध्ये आमचे पर्वती मतदारसंघचे सगळे झोपडपट्टीचे किंवा दरवेळी जे येतात त्यांना आम्ही गोळा करून दरवेळी हा प्रोग्राम करतो.
यात लोक मोटिवेट होतात आणि मोदीजी ते सगळं सांगतात लोकांचं जे कसे काम करतात आणि कसे पुढे वाढतात. तर आपल्या भागातल्या लोकांना पण यावेळी मोटिवेट व्हावं आणि सामाजिक कामामध्ये पुढे यावं यासाठी हा कार्यक्रम एकदम छान प्रकाराने पार पडला. आता लोक 3 महिन्याची वाट बघता 111व्या कार्यक्रमची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 110व्या मन की बात या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो आणि हा कार्यक्रम आमच्या प्रभागात आणि तसंच पर्वती विधानसभा मतदारसंघात होते. अतिशय आनंद होतोय आणि अतिशय सुंदर कार्यक्रम असा आम्हाला बघायला मिळाला आणि आतापर्यंत जे लाभार्थी आहेत त्यांना जो अनुभव आला ते पण त्यांनी शेअर केला. अतिशय सुंदर कार्यक्रम आहे कारण की लोकांपर्यंत आज जी कामं होत आहेत ती विकास कामं होत आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचणे खूप अत्यंत गरजेचं असतं आणि या माध्यमातून ती पोहोचत आहेत याचा निश्चितच आनंद आहे. आणि इथून पुढे आता 3 महिन्यानंतर जे कार्यक्रम त्याची आम्ही वाट बघतच आहोत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मोदी साहेबांना मी शुभेच्छा देते आणि या ठिकाणी अशा अजून उपक्रम त्यांनी राबवावेत अशी मी त्यांना शुभेच्छा देऊन माझे मनोगत आहे. जैसा कि पिछली बार हुआ था, संभावना है कि मार्च के महीने में आचार संहिता भी लग जाएगी. ये मन की बात की बहुत बड़ी सफलता है कि बीते 110 एपिसोड में हमने इसे सरकार की परछाई से भी दूर रखा है. मन की बात में देश की सामूहिक शक्ति की बात होती है, देश की उपलब्धि की बात होती है. ये एक तरह से जनता का, जनता के लिए, जनता द्वारा तैयार होने वाला कार्यक्रम है. लेकिन फिर भी राजनीतिक मर्यादा का पालन करते हुए लोकसभा चुनाव के इन दिनों में अब अगले 3 महीने मन की बात का प्रसारण नहीं होगा. अब जब आपसे मन की बात में संवाद होगा तो वो मन की बात का 111वां एपिसोड होगा. अगली बार मन की बात की शुरुआत 111 के शुभ अंक से हो तो इससे अच्छा भला क्या होगा. लेकिन साथियों, आपको मेरा एक काम करते रहना है. मन की बात भले 3 महीने के लिए रुक रहा है लेकिन देश की उपलब्धियां थोड़ी रुकेंगी. इसलिए आप मन की बात हैशटैग के साथ समाज की उपलब्धियों को, देश की उपलब्धियों को सोशल मीडिया पर डालते रहे. कुछ समय पहले एक युवा ने मुझे एक अच्छा